नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या 18 ऑगस्ट 2025 वार आहे सोमवार। शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळाली, तर काही भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली। तर उद्या देखील आपल्याला राज्यात काही भागात पावसाची उघड पाहायला मिळेल, तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तसेच राज्याच्या काही भागात पावसाचे मोठे अलर्ट सुद्धा दिले आहेत। तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर उद्या म्हणजे 18 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण कोकण किनारपट्टीत हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहेत। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, दिवेनगर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मात्र मुंबई व परिसरात सर्वाधिक पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात आपल्याला काही भागात पाऊस हा ओढलेला पाहायला मिळेल। यामध्ये पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, कोची, जत, बारामती, दौंड, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरांमध्ये उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर काही भागात सूर्यदर्शन देखील असणार आहे। मात्र सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा या परिसरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस हा कायम असणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर, गेवराई या संपूर्ण मराठवाड्यामध्ये उद्याच्या दरम्यान म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी काही भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भाच्या काही भागात सूर्यदर्शन पाहायला मिळेल, तर काही भागात मुसळधार पाऊस देखील दुपारनंतर असणार आहे। यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण परिसरांमध्ये उद्या दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। मात्र गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशिम या परिसरांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे। पुढे उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ या संपूर्ण खानदेशात आपल्याला उद्याच्या दरम्यान म्हणजे 18 ऑगस्ट रोजी काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र जळगाव, धुळे, पारोळा, मालेगाव, नंदुरबार या परिसरात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।